आंबेगाव तालुक्यातील तांबडेमाळा येथील चिमणवाडीकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता काही व्यक्तींनी रविवारी जाणीवपूर्वक बंद केल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. प्रशासनाने तेथे येऊन सोमवारी दुपारी रस्ता खुला केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. चिमणवाडीकडे रस्ता बंद झाल्यामुळे दैनंदिन वाहतूक, शेतमालाची ने-आण तसेच नागरिकांच्या हालचालीवर परिणाम झाला होता. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मंगळवार दिनांक 19 रोजी दिल्यानंतर त्यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आंबेगावचे तहसीलदार तथा दंडाधिकारी डॉ. सचिन वाघ, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे तसेच पोलीस कर्मचारी तुषार अर्जुन यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत धडक कारवाई करत मंगळवारी दुपारी बंद करण्यात आलेला रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. रस्ता पूर्ववत सुरू झाल्याने तांबडेमाळा आणि परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीबद्दल तसेच दिलीप वळसे पाटील आणि पंचायत समिती सदस्य शिवाजीराव निघोट यांच्या पाठपुराव्याबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले. आदर्श गाव तांबडेमाळा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता तांबडे यांच्या वतीने प्रशासन व सर्व संबंधितांचे अभिनंदन करण्यात आले आहे.